ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय 35. धर्माचे पद्माला वरदान. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मुने, ही कथा ऐकल्यावर हिमालयाने वशिष्ठांना विचारले, महर्षी, अनरण्याच्या कन्येचे पुढे काय झाले? ते म्हणाले, हिमाद्री, मुनिश्रेष्ठ पिप्पलाद म्हातारे झाले होते. पद्माशी विवाह केल्यानंतर ते आपल्या आश्रमात आले आणि धर्माचरण करत राहू लागले. ते राजकन्येशी प्रेमाने वागत असत. त्यांनी कधीही लंपटपणा केला नाही. तीही त्यांच्याबरोबर आनंदाने राहत होती. ज्याप्रमाणे लक्ष्मी नारायणाची सेवा करते त्याप्रमाणे ती आपल्या पतीची मनःपूर्वक सेवा करत असे. एके दिवशी पद्मा सुर नदीवर स्नानासाठी जात होती. वाटेमध्ये तिला धर्म भेटला. त्याने तरुण मनुष्याचे रूप घेतले होते. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे आणि आभूषणे होती. त्याची कांती कामदेवासारखी होती. तो रत्नखचित रथावर आरूढ झाला होता. त्याने पद्मेच्या मनातील भाव जाणून घेण्याचे ठरविले. तो म्हणाला, हे सुंदरी, तू तरुण आहेस. तुझे रूप अतिशय मनोहर आहे. लावण्य वर्णनातीत आहे. राजाची पत्नी होण्याची तुझी योग्यता. तू पिप्पलाद मुनींशी विवाह का केलास? ते तुझे पती म्हणून जराही शोभत नाहीत. नेहमी तपोमग्न राहणारे आणि मरणोन्मुख झालेले ते मुनी तुला काय सुख देणार? तू राजा ऐश्वर्यात राहिलेली, लाडाकोडात वाढलेली, असे असूनही ऋषी आश्रमात काबाड कष्ट करत आहेस, हे काही बरोबर नाही. तू ऐन तारुण्यात आहेस. त्या म्हाताऱ्या पतीची सेवा करून तुला काय मिळणार? माझ्याकडे बघ. मी तरुण आहे, सुंदर आणि देखणा आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, रतिक्रीडेत चतुर आहे. त्यांना सोडून तू माझ्याकडे ये. मी तुला हृदयात स्थान देईन. तू माझी पट्टराणी होऊन राज्य करशील. तुझ्या सेवेसाठी दासदासी असतील. मीही तुझा दास होऊन राहीन. तुझी प्रत्येक इच्छा पुरवीन. तुला सर्वार्थाने सुखी करीन. तुझा व माझा जोडाही चांगला शोभेल. पूर्वपुण्याईमुळे तुला असीम सौंदर्याचा लाभ झालेला आहे. माझ्यासारखा रसिक जोडीदार मिळाला तरच या सौंदर्याची सफलता. म्हणूनच म्हणतो, पिप्पलाद मुनींचा त्याग करून तू माझी भार्या हो. मग आपण निर्जन मनोहर वनात, पर्वतांवर आणि नदी तीरावर आनंदाने विहार करू. धर्मरथावरून खाली उतरला. पद्माचा हात धरण्यासाठी पुढे सरसावला. त्याचा दुष्ट हेतू लक्षात येताच ती संतापली. धर्माकडे डोळे रोखून म्हणाली, नराधमा, पाप्या, दूर हो. माझ्याकडे कामुक भावनेने पाहशील तर तुझा क्षणार्धात नाश होईल. तपाचरणाने ज्याचे शरीर पवित्र झालेले आहे त्या मुनिश्रेष्ठ पिप्पलादांना सोडून मी तुझ्यासारख्या स्त्रीलोलूप पुरुषाचा स्वीकार करीन असे तुला वाटलेच कसे? स्त्री लंपटाच्या स्पर्शाने सर्व पुण्य नाहीसे होते. त्याला पाहताच पाप लागते. असा मनुष्य सत्क्रिय असूनही नित्य अपवित्रच असतो. तो देवता, पितर आणि मनुष्य या सर्वांच्या निंदेला पात्र होतो. ज्याचे मन स्त्रीने हरण केले आहे त्याचे कसले ज्ञान, कसले तप, त्याचे जप, होम, पूजन हे सर्व व्यर्थच होय. मी तुझ्या मातेसारखी आहे. तू माझ्याकडे वाकड्या दृष्टीने पाहिलेस, या प्रमादाबद्दल तुला क्षय होईल. धर्मराजाने तो शाप ऐकला. त्याने मनुष्यरूप टाकून मूळ स्वरूप धारण केले आणि थरथर कापत म्हणाला, माते, मी धर्म आहे, ज्ञानीजनांचा गुरु आहे. परस्त्रियांना नेहमीच माते समान मानतो. राजकन्या असूनही तू एका वृद्ध तपस्व्याची पत्नी झालीस. त्यामुळे तुझ्या मनात नेमका कोणता भाव आहे त्याची परीक्षा घेण्यासाठीच मी तुझ्यापाशी आलो होतो. तू मला शाप दिलास हे विधी लिखित आहे. जे काही घडते ते ईश्वराच्या प्रेरणेनेच घडते. तोच दुःख देतो आणि तोच त्याचा परिहार करतो.
माते, मी तुझा मनोभाव जाणत होतो, पण धर्मानुगामी मनुष्यांची धर्माशी संबंधित परीक्षा घेऊन त्यांची धर्ममार्गावरील श्रद्धा दृढ करणे हेच माझे कार्य असल्यामुळे मी तुझी परीक्षा घेतली. त्यामुळे तू रागावून मला शाप दिलास. आता माझे काय होणार? त्याचे बोलणे ऐकून पद्मेचे हृदयही करुणेने भरून आले. ती म्हणाली, धर्मराजा, सर्व कर्मांना तू साक्षी आहेस ना? मग माझी परीक्षा घेण्यासाठी हे सर्व करण्याची काय आवश्यकता होती? तू माझी अशी विटंबना का केलीस? मी तुला अज्ञानाने शाप दिला, हा माझा अपराध नाही. आता माझ्या शापामुळे काय होणार याचीच मला काळजी वाटत आहे. काय केले असता सर्व ठीक होईल? पतिव्रतेचा शाप कधीही खोटा ठरत नाही. माझ्या शापामुळे तुझा नाश झाला तर सर्व सृष्टीचाच नाश झाल्यासारखे होईल. मी तुला कसा शाप दिला? असो, आता मी काय सांगते ऐक. सत्ययुगात तुझे चारही चरण पूर्ण चंद्राप्रमाणे असतील. त्रेतायुगात तुझ्या एका चरणाचा क्षय होईल. द्वापार युगात तुझ्या दुसऱ्या चरणाचा क्षय होईल आणि कलियुगात तिसऱ्या चरणाचा क्षय होईल. त्या युगाच्या अंती तुझा चौथा चरणही क्षीण होईल. सत्ययुगात तू पुन्हा चारी चरणांनी युक्त व सर्वव्यापक होशील. अशा प्रकारे माझा शाप खरा होऊन तो सर्वांना सुखदायक होईल. आता मी पतीची सेवा करण्यासाठी जाते, तूही आपल्या स्थानी जा. पद्माचे बोलणे ऐकून धर्मराज फार प्रसन्न झाला. तो म्हणाला, पतिव्रते, तू धन्य आहेस. तुझ्या पतिभक्तीने मी संतुष्ट झालो आहे. तुझे कल्याण हो. मी तुला उत्तम वर देतो. तुझ्या पतीला यौवनावस्था प्राप्त होईल. त्याचे यौवन कायम राहील. तो परमधार्मिक, रूपवान, गुणवान आणि उत्तम वक्ता होईल. तो मार्कंडेयापेक्षा चिरंजीव, कुबेरापेक्षा धनवान, इंद्रापेक्षा ऐश्वर्ययुक्त, विष्णूंसारखा शिवभक्त, कपिलांसारखा सिद्ध, बृहस्पतींसारखा बुद्धिमान आणि समत्वाने दुसरा विधाताच होईल. तुलाही चिरयौवन प्राप्त होईल. तुझे सौभाग्य कायम राहील. तुला पतीपेक्षाही गुणी असे 10 पुत्र होतील. तुझ्या घरात सर्व प्रकारची समृद्धी नांदेल. तुम्ही नेहमी सुखात राहाल. धर्मराजाचे आशीर्वचन ऐकून पद्मा कृतार्थ झाली. त्याला प्रदक्षिणा घालून आपल्या घरी गेली. धर्माने तिची सर्वत्र प्रशंसा केली. पद्मा यौवनावस्था प्राप्त झालेल्या आपल्या तपस्वी पतीबरोबर सुखाने कालक्रमणा करू लागली. कालांतराने तिला 10 गुणी पुत्र झाले. तिला सर्व प्रकारचे ऐश्वर्य आणि सौख्य प्राप्त झाले. शैलेंद्रा, तू विचारलेस म्हणून हा पुरातन इतिहास मी तुला सांगितला. त्यामागचे रहस्य जाणून तुझी कन्या शिवजींना दे. त्यांच्याविषयी तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या मनात जी नाराजी आहे ते काढून टाक. आजपासून सप्ताहानंतर एक अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग आहे. लग्नाचा स्वामी चंद्र बुधाबरोबर लग्नस्थानी स्थित आहे. तो रोहिणीने युक्त आहे. हा मार्गशीर्ष महिना दोषरहित असून सोमवार हा प्रशस्त वार आहे. सर्व ग्रह चांगले आहेत. यावेळी तू आपल्या कन्येचा जगदंबा पार्वतीचा विवाह शिवजींबरोबर करून दे. या पुण्यकर्माने तू कृतकृत्य होशील. अध्याय 35 समाप्त. ओम नमः शिवाय.